त्रिफळा उद्ध्वस्त. सचिन गरजच्या रूपात मोठी शिकार केले. सचिन गरज जाईल बॅक टू द पवेलियन. बिग ब्लो. हस्तगत केले. नवीन बॅटर मैदानावरती सागर रुळे, ज्याने मागील मॅच मध्ये सुंदर बॅटिंग केली होती, त्याला आता मात्र स्टँड द्यावा लागेल. खेळपट्टीवरती तळ टोकून फलंदाजी करावी लागेल. कारण आपण पाहतोय सचिन गरज सारखा एक अव्वल दर्जाचा खेळाडू लवकर बाद झालाय. बाबू दक्षीकर आणि सागर रुळे या दोन्हीही बॅट्समन वरती आता दबाव आहे. कमालीचं दडपण. गौरव काटे मैदानावरती फायरी गोलंदाजी करतो, आग गोखणारी गोलंदाजी करतोय. त्याच्या वेगासमोर फलंदाजी करणं हे बॅट्समनसाठी एक वेगळं चॅलेंज आहे, एक वेगळं आव्हान आहे. गौरव काटे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. ओहो, सुंदर गोलंदाजी, अप्रतिम क्षेत्ररक्षण. निक नाईक कव्हर पॉइंट लावता आणि त्याने मात्र आपण पाहतो अप्रतिम फिल्डिंग तिथे केले. सिंगल आले. सिंगल नशी ऑफ द मार्क होतोय बॅटिंग करणारा संघ सिया वॉरियर देवगर संघ. दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेची लढत आहे. पाहूया कोणता संघ या सामन्यामध्ये विजय प्राप्त करेल. बाबू दक्षीकर पाहायला मिळतोय, टेक्निकली साऊंड बॅट्समन. गेली अनेक वर्ष आपण पाहतो अलिबाग तालुक्यामध्ये. या बॅट्समनचा बोलबल आपण पाहिला. फुल टॉस अगदी वेगाने आला आणि ते मात्र मोठ्या फटक्यामध्ये मात्र कन्व्हर्ट करू शकला नाहीये. रियू घेतलेला आहे आणि पाहूया तिसरे पंच आता कोणता निर्णय दर्शवतील. रिव्ह्यू कोणाचा आहे, प्लेयर की अंपायर? ओके, प्लेयर रिव्ह्यू, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. गौरव काटे पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये टिचून मारा करतोय, भेदक मारा करतोय. बॅट्समनला संधी देत नाहीये, चान्स देत नाहीये. ओ, यावेळी फटका फसलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने फार मोठी चुकी केली. या स्पर्धेमध्ये तुम्हाला हाफ चान्सेस फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावेच लागतील. जे जे मोके मिळतील, जे जे चान्सेस मिळतील, त्यांना तुम्ही फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर आणि तरच तुम्ही विजय प्राप्त करू शकता. बाबू दक्षीकरचा झेल टिपण्याचे नामी संधी गमावले. धाव फलकावरती केवळ 2 धावा आहेत. पॉवर प्ले मध्ये गोलंदाज गौरव काटे याने अद्यापपर्यंत प्रभावी गोलंदाजी केले. ओहो, क्या बात है, क्या बात है. एक्सलंट बॉलिंग बाय गौरव काटे. पॉवर प्ले मध्ये आपल्या गोलंदाजीचा दबदबा त्याने मात्र निर्माण केलाय. समोरच्या संघाकडे दर्जेदार बॅटिंग ऑर्डर आहे, पण या बॅटिंग ऑर्डरला पूर्णपणे शांत करण्याचं कार्य गौरव काटे याने करून दाखवलंय. एका षटकाच्या खेळांती समाप्ती अखेर केवळ 2 धावा पाहायला मिळतात.
आता मात्र बॅटिंग करणाऱ्या संघासमोर खूप मोठं चॅलेंज निर्माण झालंय. पहिल्या षटकामध्ये नक्की आपण काय मिस्टेक केल्या, या मिस्टेक मधनं त्यांना शिकावं लागेल आणि त्या अनुषंगानं मैदानावरती बॅटिंग करणं फार महत्वाचं आहे. षटक क्रमांक दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी खेळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज ओंकार राणे. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 2च धावा आल्यात. गौरवने केलेली गौरवशाली गोलंदाजी, आपल्या गोलंदाजीचा एक वेगळा स्टँडर्ड त्याने मात्र पहिल्या षटकामध्ये सेट केला. ओहो, सुंदर गोलंदाजी. मैदानावरती आवाज संघ एक वेगळ्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय. एक्स्ट्राऑर्डिनरी बॉलिंग चालू आहे. योग्य त्या स्पेलमध्ये मात्र चॅनलमध्ये मात्र ही गोलंदाजी केली जाते आणि त्याचमुळे आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ सिंह वॉरियर देवघर संघ पूर्णपणे संकटात, अडचणीमध्ये, ट्रबल्स मध्ये. यावेळी ऑन द राईट्स मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलाय. धावा अजिबात येत नाहीयेत. बाबू दक्षिकरला आपल्या स्ट्रॅटेजीवरती विचार विनिमय करावा लागेल. क्रिकेटच्या खेळामध्ये ज्यावेळी तुमचा ए प्लॅन बी प्लॅन सक्सेस होत नाही ना, त्यावेळी तुमच्याकडे सी प्लॅन डी प्लॅन ई प्लॅन रेडी असावा लागतो. एक वेगळा प्लॅन नशी बाबूला आता बॅटिंग करावी लागेल. ओहो, काय गोलंदाजी मैदानावर चालू आहे. भन्नाट मारा, भेदक मारा, पण चेंडू लेग स्टिकच्या बाहेर टच करण्यास पंतांनी सांगितलं. चेंडू वाईड आहे, चेंडू वन तर आहे. धावा कशा आहेत त्याला महत्व नाहीये, पण येणारे प्रत्येक धाव महत्वाची आहे. सिंह वॉरियर देवघर या संघाच्या दृष्टीने धावा जमावणं देवघर संघासाठी कठीण झालंय. बाबू दक्षिकरला आठवावं लागेल खऱ्या अर्थानं आपला तो गेम फॉरगॅट निजानाट. या पद्धतीने बाबू दक्षिकरला आता बॅटिंग करावी लागेल. ओहो, यावेळी बाबू दक्षिकरच्या बॅटमधनं पिकअप शॉट, पण डीप स्क्वेअर लेगला आहे क्षेत्ररक्षक. त्याने टिपलाय शानदार जाईल. बाबू जाईल. किती रणनीतीवरती विचार विनिमय करावा लागेल आणि बॅटिंग करत असताना काहीतरी वेगळं करावं लागेल. आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग त्यांना मात्र आता मैदानावरती करावी लागेल, वापरावी लागेल आणि त्या अनुषंगानं मैदानावरती आपला खेळ करून दाखवावा लागेल. केवळ 3 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल. ओहो, ओमकार राणे काय गोलंदाजी करतोय. मैदानावरती आग ओकणारी गोलंदाजी पाहायला मिळते. ओमकार राणेने कमालीचा इम्प्रेस केले. भेदकता, चुकता, सर्व काही ओमकार राणेच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळते. चांगली अॅक्युरेसी, चांगली अचूकता तो मात्र दाखवतोय. यावेळी संतोषच्या बॅटमधनं फटका मोठा आलाय. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू फरार होईल सीमारेषेच्या पलीकडे. यावेळी आला वेलकम फॉर टीम सिंह वॉरियर्स देवघर. याच पद्धतीची फलंदाजी खऱ्या अर्थानं गरजेची आहे बॅटिंग करत असताना. सिंह वॉरियर्स देवघर या संघासाठी
7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात ज्यावेळी षटक क्रमांक दुसरं चालू आहे. संतोष दक्षिकर बाद झालाय, पण संतोष मात्रेकडनं संघाला फार मोठ्या अपेक्षा आहेत. या खेळाडूकडे ते पोटेन्शियल आहे, ते कॅपॅसिटी आहे, ती कपाबिलिटी आहे. जर संतोष लागला तर एक चांगली धावसंख्या सेट केली जाऊ शकते. आखू टप्प्याच्या चेंडूवर कमालीचा स्लॅश केलाय. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. डीप पॉइंट बोर्डलाईनच्या बाहेर आलाय. संतोषच्या बॅटमधनं कलात्मक करारी दोन षटकाच्या खेळांती मात्र मैदानावरती पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना आता मात्र थोडासा खेळ उंचवावा लागेल बॅटिंग करणारा संघ, अर्थात सिया वॉरियर देवघर या संघाला. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 11 धावा आल्यात आणि आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये एक मजबूत धावसंख्या उभारावी लागेल. एक फायटिंग टोटल, एक फायटिंग टार्गेट उभारणं फार गरजेचं आहे सिया वॉरियर देवघर संघाला. एनी हाव त्यांना 50 धावसंख्येचा टप्पा ओलांडावाच लागेल, तर आणि तरच ते फायटिंग टोटल आव्हानात्मक लक्ष होऊ शकेल. षटक क्रमांक 3 गोलंदाज गौरव खाटे गोलंदाजी करण्यासाठी. ओहो, पहिला चेंडू जलद गतीने टाकलाय, सुसाट वेगाने टाकलाय. बॅट्समन सोबत यष्टीरक्षकाला सुद्धा चेंडूने बीट केले. प्रचंड वेग या गोलंदाजाकडे आहे, आपल्या वेगाने इम्प्रेस करतोय. गौरव काटे रंगात आलाय, ढंगात आलाय. या मॅच मध्ये आपल्या गोलंदाजीमध्ये असलेल्या कसब, कौशल्य, तंत्र गौरव काटे याने सुंदर पद्धतीने दाखवून दिले. धावफलकावरती केवळ 12 धावा आहेत. धावांची गती उंचावणं फार गरजेचं आहे. धावाची गती जर उंचवायची असेल ना, तर मात्र विस्फोटक अंदाजाने बॅटिंग करावी लागेल. संतोष मात्र चांगला मूडमध्ये आलाय, त्याने 2 चौकार लगावले होते. यावेळी मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, इम्प्रोवाइज करून बिहाइंड द विकेट मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण गौरव काटे याच्या गोलंदाजीमध्ये वेग इतका प्रचंड आहे की संतोषला अजिबात त्याने चान्स दिला नाही, संधी दिली नाही. बारा धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 चालू आहे. प्रत्येक धावेसाठी संघर्ष केला जातोय. एक एक धाव घेण्यासाठी मात्र आपण पाहतोय स्ट्रगल करत असताना सिया वॉरियर देवघर संघाचे फलंदाज मॅक्सिमम मध्ये डिलिंग होणं फार गरजेचं. ओहो, बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. गौरव खाटे मैदानावरती का भन्नाट गोलंदाजी करतोय. फलंदाजाला एकही लूज चेंडू दिला जात नाहीये. प्रत्येक चेंडू जणू काही फलंदाजाच्या संयमाची परीक्षा घेतोय असं चित्र मैदानावरती दिसतंय. डॉट बॉलचा हा वाढता दबाव फलंदाजांवरती. फुल टॉस वरती मात्र आपण पाहतोय रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. गोलंदाजाचा टिचून मारा. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कोणतीही मोकळीक फलंदाज दिली जात नाहीये. येथे मात्र आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे दाद मागितले. फेअर डिलिव्हरी आहे. मैदानावरती आपण पाहतोय
गोलंदाजी करणार संघाचा भेदक मारा. बॅट्समनला आता फलंदाजी करणं जिकिरीचं झालंय. गौरव खाटे मैदानावरती आपल्या शानदार गोलंदाजीने एक वेगळा दबदबा प्रस्थापित करतोय. मान फ्रॉम मात्रोळी. ओ फटका फसलाय. मिस टाइम. शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहे उभा. त्याने टिपलाय शानदार झेल. फलंदाज सागर मिळेल या चेंडूवरती. षटक क्रमांक तिसऱ्याले संपुसतात आणि तिसऱ्या षटकाच्या खेळांती समाप्ती अखेर केवळ 14 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजाने आपला प्लॅन पूर्णपणे अंमलात आणले आणि त्याचमुळे आपण पाहतोय मैदानावरती सध्या तरी गोलंदाजी करणाऱ्या संघाची सरसी पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचा एफर्ट्स पाहायला मिळतात. गौरव काटेची गोलंदाजी आपण पाहतोय. 2 षटकं गौरव काटे याने टाकलीत. केवळ 4 धावा त्याने खर्च केल्यात आणि 2 विकेट आणि 8 डॉट चेंडू टाकण्याचा पराक्रम रेकॉर्ड गौरव काटे याने मात्र केलाय. काय कमालीची गोलंदाजी केले. अप्रतिम सामना मैदानावरती चालू आहे. पण बॅटिंग करणाऱ्या संघाला आता मात्र स्पीडअप करावं लागेल. त्यांना मात्र आता टॉप गिअर मध्ये येऊन बॅटिंग करावी लागेल. ध्येयासाठी अतुनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेड म्हटलं तरी चालेल, कारण वेडे लोकच इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तोच इतिहास वाचतात. सिया वॉरियर देवघर संघाला आता हा इतिहास रचावा लागेल. जर तुम्हाला आयुष्यामध्ये संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. आदित्य गरजकडे ती कपॅसिटी आहे, ते पोटेन्शियल आहे. गेली अनेक वर्ष आदित्य गरजकडनं आपण पाहतोय चांगले चांगले फटके प्रत्येक मैदानावर पाहायला मिळतात. पहिला चेंडू थोड्याशा कमी गतीने टाकलेला कठोर पद्धतीचा चेंडू. पहिल्या चेंडूवरती आदित्य गरज याला हुलकावणी दिले. चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावरती. धावा अजिबात येत नाहीयेत. सिया वॉरियर देवघर संघ प्रचंड दडपणाखाली आहे. कॉन्फिडन्स त्यांना बॅटिंग करणं फार महत्वाचं. ओ यावेळी जागा बनवली. शपल होत असताना आदित्यने लगावला एक शानदार फटका. स्कोअर लक्षच्या बाहेर. आदित्य गरजच्या बॅटमधनं आलाय. अप्रतिम पद्धतीचा फटका येणं अपेक्षित आहे. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सिया वॉरियर देवघर संघाला आता चमत्कार करावा लागेल. स्लॉगर मध्ये पॉवर हिटिंग करावी लागेल. पॉवर हिटिंग आता सिया वॉरियर देवघर संघाच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. फक्त आणि फक्त अटॅक सिया वॉरियर देवघर संघाला आता वाचू शकतो. हो, येथे मोठी चुकी केली गोलंदाजाने. फुल टॉस होता. पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली. वेल साईडच्या वरती चेंडू आहे की नाही पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे.
येस इट इज भीम. आणि आता मात्र 20 धावा धाव फलकावरती. नो +1. आणि फ्री हिटच्या चेंडूवर संतोषने लगावलाय तडाखेबंद तडपदार तेजस्वी षटकार स्क्वेअर लेगच्या बाहेर. ओहो हा चेंडू मात्र अगदी चांगला खुला टाकला. सिंगल घेतले. डबल साठी जाणार का तर नाही. सिंगल वरती समाधान मांडतायत. 27 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 50+ जावं लागेल सिया वॉरियर देवगर संघाला. जर 50 धावांचा टप्पा ओलांडला तर ते मात्र आव्हानात्मक लक्ष ठरू शकेल. आदित्य गरजकडे ते कपॅसिटी आहे. आदित्य गरजला आता आपल्या लौकिकाला साधीशी कामगिरी मैदानावरती करणं फार गरजेचं. फटका फसलाय. मिस टाइम. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जेल खाली. आपलाच फॉलो टिपला मोल याने सुंदर जेल. आदित्य जाईल बॅक टू द पॅव्हलियन. हा फलंदाजीला बॅटिंग करण्यासाठी आलाय आणि रोहित राणे बॅटिंगला आला म्हणून वॉरियर स्पोर्ट्स यांच्याकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज रोहित राणे याला आलाय. बघा रोहित राणे बॅटिंगला आला म्हणून वॉरियर स्पोर्ट कडनं 1,000 रुपयांचा कॅश प्राइज रोहित राणे याला. एक शॉट आहे. ओके एक आगळं वेगळं पारितोषिक आपण पाहतोय वॉरियर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आले. षटक क्रमांक 14 आले संपुष्टात आणि 4थ्या षटकानंतर 28 धावा धाव फलकावर. 28 ऑन दी बुट. आणि रोहित राणे याने षटकार मारला तर मँगो मेन्सवेअर यांच्याकडून 2,000 रुपयांचा कॅश प्राइज रोहित राणे याला असणार आहे. बघा रोहित राणे यांच्यासाठी पारितोषिकांची खैरात. ओव्हर नंबर 3 शेवटचे षटक. 28 धावा धाव फलकावर. अक्षर राऊत मान फ्रॉम मामगाव गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. संतोषच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. जोपर्यंत संतोष मैदानावरती आहे तोपर्यंत सिया वॉरियर संघ कोणतीही धावसंख्या उभारू शकतो. कारण संतोषकडे त्याचा बॅटिंगचा क्लास आहे. एक वेगळा दर्जा आहे. पहिला चेंडू अत्यंत चांगल्या दर्जाचा. येथे मात्र काय घडलं जाते तर निर्धाव चेंडू आलाय. डॉट चेंडूचा आपण पर्सेंटेज पाहिला ना तर खूप जास्त पाहायला मिळाले या संपूर्ण इनिंग मध्ये. निम्म्यापेक्षा अधिक चेंडू हे निर्धाव आलेत. फक्त 28 धावा धाव फलकावरती आहेत. 15 निर्धाव चेंडू अद्यापर्यंत पाहायला मिळालेत. ओ येथे मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट. यू मिस विल बी डेफिनेटली हिट क्लीन बोल्ट.
बॅटिंग करणारा संघाचा डाव आपण पाहतोय ज्या पद्धतीने पुढे जाणं गरजेचं होतं त्या पद्धतीने पुढे जात असताना पाहायला मिळत नाहीये. किंबहुना टॉप ऑर्डर सोबत मिडल ऑर्डर सुद्धा पूर्णपणे फेल झालेला आहे. नवीन खेळाडू मैदानावरती आलाय. नेक्स्ट बॉल अक्षय याचा. ओ फटका चांगला आहे अलॉंग द कार्पेट. सिंगल आले फक्त सिंगल. 29 धावा जिंक्य बॅटिंग करण्यासाठी आलाय. रोहित राणेसाठी आपण पाहतोय अगदी पारितोषिकांची खैरात आहे. पण पाहूया रोहित येथे एखाद दुसरा मोठा फटका लगावेल का. नागेश्वर आवाज संघाने कमाल केले. शेवटच्या काही चेंडूचा खेळणं शिल्लक या षटकातील 2 मोठे फटके जर आले तर एक मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते. पाहूया रोहित राणे ते काय कमाल करेल का. ओ चेंडू चांगला आहे कमाल इथं क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेग क्षेत्रात पाहायला मिळते. पूर्णपणे आपण पाहतोय झोकून देऊन प्रयत्न करत असताना चांगले कमिटमेंट चांगले एफर्ट्स अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवाज हा संघ मैदानावरती दाखवतोय. 30 धावा आता धावफलकावरती लागल्यात. ओ अजिंक्यने लगावलेला हा उंचच उंच उत्तुंग गगन भरारी घेणारा नयनरम्य षटकार. चेंडू 36 धावा धावफलकावरती अजिंक्यने लगावलेला हा मस्ट नेडेड षटकार सिया वॉरियर्स देवगर्स या संघासाठी. येथे काय घडलं जाते एजंट टेकन 36 धावा करू शकलाय सिया वॉरियर्स देवगर संघ आणि विजयासाठी 37 धावांची आवश्यकता. यानंतरचा होणारा सामना शौर्य 11 बोरीस विरुद्ध सिद्धी आणि समर्था 11 कुरुळ या दोन संघादरम्यान होणार आहे. दोनही संघांच्या टीम कॅप्टन्सना मी विनंती करतोय प्रेझेंटेशन बॉक्स जवळ हा सामना सुरू होण्यापूर्वी तुम्ही इथे यायचं आहे. ऑलरेडी तुम्हाला माहित होतं की तुमचा सामना आहे, सो आमच्या कॉलच्या आधीच तुम्ही इथे येणं बंधनकारक आहे, कारण प्रत्येक वेळेला सांगण्याआधी तुम्ही आलं तर फार बरं होईल. सिया वॉरियर्स देवघर विरुद्ध अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास असा सामना मैदानामध्ये जारी आहे.
पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पद्धतीची पडझड झाली, ज्या पद्धतीने आपण पाहिलंय की महत्वाचे फलंदाज काहीच करू शकलेले नाही, सपशेल अपयशी ठरले होते आणि त्याच मध्ये प्रतिस्पर्धी संघ त्यांच्या विरोधामध्ये असणाऱ्या संघावर हावी ठरलेला होता. सिद्धी आणि समर्था 11 कुरुळ विरुद्ध शौर्य 11 बोरीस, दोनही संघाने एका संघाने पहिला सामना जिंकलाय, दुसरा सामना हरलाय. एका संघाने पहिला सामना हरलाय, दुसरा सामना जिंकलाय. एका बाजूला अबू, दुसऱ्या बाजूला समित्र, दोन स्टार खेळाडू आहेत. आणि दादांना मी विनंती करतोय, टॉस करायचा आहे. बोरीस संघ कॉल करतोय, हेड कॉल केलाय आणि हेड पडलेला आहे. बोरीस संघ जिंकलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी केली, ती अपयश ठरली, त्यामुळे पराभव पत्करावा लागला. या मॅच मध्ये, दुसऱ्या मॅच मध्ये तुम्ही टॉस जिंकलात, क्षेत्ररक्षण निवडलं, मॅचवर पकड बनवली, चांगली बॅटिंग तुझी झाली आणि या मॅच मध्ये सुद्धा टॉस जिंकला. डिसिजन काय असेल? थँक्यू सो मच. जास्त काही विचारत नाहीये. अबूने टॉस जिंकलाय, अर्थातच शौर्य 11 बोरीस या संघाने टॉस जिंकलाय आणि मॅच क्रमांक 9 मध्ये ते आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. सिया वॉरियर्स बोरघर हा संघ गोलंदाजी करताना आपल्याला आता पाहायला मिळतोय. टार्गेट 37 धावांचं आहे, म्हणजे 30 मध्ये 37 धावांचं टार्गेट आहे. चला, लो स्कोरिंग मॅचेस, या लो स्कोरिंग मॅचेस ऑलवेज क्रुशल ठरतात आणि या क्रुशल मॅचला आपल्या संघाच्या बाजूने लावायचा असेल तर मात्र विकेट्स प्राप्त कराव्या लागतील. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे आणि अमोल आणि अक्षय राऊतची जोडी मैदानामध्ये तयार आहे. आडव्या बाटने खेळलाय, काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अगदी वायडिश लॉंग ऑन मिडॉनला तैनात होते, जोपर्यंत चेंडूला त्यांनी अडवलंय. धावसंख्येचं श्री गणेश झालंय असं आपण म्हणूयात. 37 धावांचं टार्गेट आहे आणि या 37 धावांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. अमित दादा नाईक आणि त्यांचे संपूर्ण अर्थात शत्रक्य माळी समाज प्रीमियर लीगची ही संपूर्ण कमिटी, अगदी ज्या पद्धतीने त्यांनी या स्पर्धेसाठी अतोनात मेहनत घेतलेली आहे आणि त्यांचं स्वप्न आज पुन्हा एकदा पूर्ण झालेलं आहे. आहा, कुठे मारायचा होता, कुठे कर्जत कसारा शॉट आपण पाहिलेला आहे. मारायचा होता अगदी रेवदंडा साईडला आणि बॉल आलाय अलिबागच्या बीचवर, असं की काय, असं काहीतरी चित्र आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे ऑफ साईडला मारायचा होता, चेंडू ऑन साईडला आला, बॅट कधी ओपन झाली कधी बंद झाली त्याचं त्याला कळालं नाहीये. इथे मात्र चेंडू डॉट आलाय. आहा, आडव्या बॅटने खेळाय, पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडूला अडवलंय, रोखलंय. चेंडू हातामध्ये कलेक्ट करता आलेलं नाहीये. रोहित राणे यांनी सुंदर बॉल अडवल्याबद्दल त्यांना 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाते. पहिले ऑलरेडी 1000 दिलेले आहेत, अजूनही बरीचशी बक्षिसांची खैरात. काही लोकांचे चाहते फार वेगळे असतात, म्हणजे त्यांनी चेंडू अडवू द्या, चेंडू सोडू द्या, कॅच पकडू द्या, कॅच सोडू द्या, तरी सुद्धा बक्षिस लावली जातात. आगळं वेगळं बक्षीस आलंय, परंतु बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे नाहीये, ते पाहत बसतील तोपर्यंत बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पार. आलाय नागेश्वर आवाज संघासाठी हा पहिला या चेंडूचा टप्पा, चेंडूची लाईन आणि त्या
लाईन आणि लेंथ मध्ये फलंदाज मात्र निस्तनाभूत झालाय असं आपण म्हणूयात. कारण आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू फ्रंट फूटवर येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क झालेला नाहीये. विकेट किपरनं आपलं काम चोख बजावलेलं आहे. धावा झालेल्या आहेत त्या 5 धावा. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही हालचाल दोनही फलंदाजांनी केलेली नाहीये. जर पॉपिंग क्रीज मध्ये किंवा जवळपास धावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तर मात्र धोक्याची घंटा वाजली असती. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त धरणेसर 5 धावा आलेल्या आहेत. मी म्हणालो होतो की विकेट्स घेण्यापेक्षा डॉट बॉल्स टाकलं तर फार महत्वाचं असेल. त्यामुळे प्रेशर बिल्डअप होऊ शकतो आणि त्यामुळे द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज एखादा चुकीचा स्ट्रोक सिलेक्शन करू शकतील आणि त्याच प्रयत्नामध्ये त्यांची विकेट सुद्धा मिळू शकेल. निर्धारित 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळावीच लागतील. तरच आणि तरच तुम्हाला 5व्या षटकामध्ये तुमचे जे 6 आणि 5चं कॉम्बिनेशन आहे ते तुम्हाला 30 सर्कल आणि त्याच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळू शकतं. परंतु ते इक्वेशन आहे 6-5चं, ते 5-6चं कधी कधी होऊ शकतो आणि त्यामुळे तुम्हाला आता ॲज अ कॅप्टन म्हणून विचार करावा लागेल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये या पॉवर प्लेच्या अंतिम षटकामध्ये कोणता गोलंदाज येणार, त्याला धरण्यासर जर विकेट मिळाली तर मात्र नागेश्वर आवाज संघ थोडे अंशी दबावामध्ये पाहायला मिळू शकतो. परंतु हा सामना इतकासा त्यांना दबावामध्ये टाकणारा नसावा. परंतु पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये जो एक चौकार खर्च करून सुद्धा फक्त 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज स्मिथ म्हात्रे यांनी त्याचं कौतुक करावं लागेल. 15-16 वर्षाचा हा खेळाडू, परंतु ज्या पद्धतीने त्याची जी गोलंदाजी करण्याची शैली आहे, त्याची जी आत्मविश्वास आहे आणि त्याला भीती वाटत नाही अजिबात आणि त्या वृत्तीने जो गोलंदाजी करतोय ना त्याचं क्रिकेटच्या या पटलावर खूप जास्त मोठं नाव होऊ शकतं. परंतु कन्सिस्टंट क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. बॉलर नेम सांगायचं आहे. शशिकांत, निशिकांत. थँक्यू सो मच. निशिकांत यावेळेला गोलंदाजी मार्कवर येत आहेत. लेफ्ट हँड बॅटर अमोल राणे स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाज सज्ज झालेले आहेत. हा सरळ उचललेला आहे, क्षेत्ररक्षक वाईट मिड ऑफला तैनात आहे. जबरदस्त सूर लगावून झेल पकडलाय. फलंदाज अमोल राणे बाद झालाय, परंतु रोहितने पकडलाय जबरदस्त झेल आणि त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. व्हॉट यू डीजे. न्यू बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत. अनुप साने. ओहो, व्हॉट अ वंडरफुल स्ट्रोक बाय अनुप आणि चेंडूचा लाईट एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
थँक्यू. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने 9 धावसंख्या स्कोर कार्डवर. गोलंदाज निशिकांत यावेळेला या चेंडूवर मार खाताना पाहायला मिळालेला आहे. आल्या आल्या अनुपने यावेळेला चौकार ठोकलेला आहे. पाहूयात एकंदरीत काय घडतंय. आहा, हलक्या त्याने चेंडूला सरळ बॅटने खेळून काढले. ऑन ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. लॉंगॉनला चेंडू खाली. जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे. 10 धावसंख्या स्कोर कार्डवर आलेली आहे. 3 रन्स ऑन स्कोर कार्ड. जिंकण्यासाठी 37 धावांचं आव्हान आहे आणि त्यामधील 10 धावा तर बनल्या गेलेल्या आहेत. म्हणजे 21 मध्ये 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. फलंदाजी करणारा संघ नागेश्वर आवाज संघ या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीने पकड बनून आहे. परंतु या वेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलाय. दोघात तिसरा. आता सगळं विसरा अशी परिस्थिती निर्माण झाली असती. आम्हाला असं वाटत होतं की रोहित चेंडू खाली येईल, परंतु रोहित खूप लांब थांबला होता आणि दोघांच्या मधून तिसरा आला. त्याने झेल पकडला. त्याचं नाव रोशन. त्याने झेल जबरदस्त पकडलाय आणि फलंदाज अक्षय राऊत इज गॉन. षटकार. आगळं वेगळं बक्षीस आलेलं आहे. सिया वॉरियर्स हा संघ जर जिंकला तर टीम स्पॉन्सर सचिन राऊळ यांच्याकडून प्रत्येक प्लेयरसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. गौरवने आल्या आल्या षटकार ठोकलाय. दुसरा चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय. पडल्यानंतर आतमध्ये आलाय. आता आडबा बाटणे मारण्याचा प्रयत्न, त्यामध्ये फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला. शरीरापासून दूर टाकलेला बॉल आतमध्ये आलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावा झालेल्या आहेत त्या 16. 18 मध्ये 21 ची आवश्यकता आहे. 18 बॉल मध्ये 21 आणि या धावा जर वाचवायच्या असेल तर तुम्हाला महत्वपूर्ण हे जे 2 फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करतायत त्यांना मात्र बाद करावं लागेल. परंतु या 18 चेंडूंमध्ये ज्या 21 धावांची आवश्यकता आहे या कदाचित एका ओव्हरमध्ये 2 ओव्हरमध्ये सुद्धा पूर्ण होऊ शकतात. त्यासाठी मोठे फटके मारणं गरजेचं आहे. गौरव काठेकडे ती कॅपॅबिलिटी आहे. अनुप ने सुद्धा ते करून दाखवलंय की तो सुद्धा मोठे फटके मारू शकतो. परंतु स्मिथ या वेळेला मैदानामध्ये आलेला आहेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये वैयक्तिक कोठ्यातील अंतिम षटक. कारण मिनिमम 4 बॉलर या 5 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला खेळवणं बंधनकारक आहे किंवा ते गोलंदाजी करणं बंधनकारक आहेत. आणि अशा वेळेला या नवतरुणावर ज्याने आत्ताच क्रिकेटच्या काही सामन्यांमध्ये आपली चमकदार कामगिरी केलेली आहे, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी रिस्क घेऊन गोलंदाजी करत होता त्याने मात्र ती चांगली करून दाखवलेली आहे. त्यामुळे कर्णधार म्हणतोय आणखीन एक, अभी हमारा पेट भरा नहीं है, अभी और एक ओवर आपको दी जाएगी और इस ओवर में आपको फिर से एक बार कमाल तो करना पड़ेगा. इस ओवर में अगर आप कमाल करोगे तो मजा आ जाएगा. आणि याच तत्वावर चालत असताना गोलंदाज स्मिथ काय करतोय. स्मिथने टाकलेला हा बॉल लेग कटर पद्धतीचा होता. क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल चाललेला बाउंड्री लाईनच्या दिशेला. वाडिश लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील एका धावेची पूर्तता होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे गेलेली आहे. धावसंख्या 17 या धावसंख्येवर पोहोचलेली आहे. लेग कटर ऑफ कटर बॉल या गोलंदाजाकडे आहे. चांगल्या पद्धतीची ऍक्शन आहे. चेंडू रिलीज करत असताना ज्या वेळेला पॉपिंग क्रीजच्या जवळपास येतोय एक चांगल्या पद्धतीची उडी मारतोय आणि चेंडू रिलीज करतोय. त्यामुळे ही ऍक्शन आणखीनच सुंदर होते आणि थोडीशी गती सुद्धा प्राप्त होते या गोलंदाजाला. पुन्हा एकदा
ओ आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड लाईनच्या आतमध्येतून बॉल गेलाय, कारण तुम्ही ऑलरेडी आउटसाइड द ऑफ स्टंप शफल झाले होते आणि वाईड लाईन थोड्या अंशी वाढलेली आपल्याला पाहायला मिळाली. पंचांचा खूप सुंदर डिसिजन आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. 16 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. गौरव काठे स्ट्राईक एंडला आहे. एक षटकार जरूर ठोकलाय या वेळेला. ओ हो, चेंडू राईज करतोय आणि इथे मात्र फलंदाजाला सरप्राईज सुद्धा करतोय. व्हॉट अ वंडरफुल बॉल बाय स्मिथ. 15 बॉल मध्ये 20 ची आवश्यकता आहे. एव्हरी डॉट बॉल हृदयाचे ठोके, प्रेशर वाढवणारा असेल, ब्लड प्रेशर वाढवणारा असेल आणि नागेश्वर आवास या संघाला जिंकायचं असेल तर एखादा मोठा फटका येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये येणं फार बंधनकारक असणार आहे, कारण प्रेशर त्यांच्यावर आहे. परंतु गोलंदाज स्मिथ मात्र या मोक्यावर एक विकेट मिळवली तर मात्र मॅच मध्ये रंगत वाढू शकते. यावेळेला स्टंप टू स्टंप बॉल टाकलाय आणि तो सुद्धा बॅक टू द बॉलर. ओहो, वंडरफुल बॉलिंग, वंडरफुल बॉलिंग. टाळ्या वाजल्याच पाहिजेत या खेळाडूसाठी. काय जबरदस्त गोलंदाजी होते. संघासाठी कमी वयामध्ये ज्या पद्धतीची तो कामगिरी करतोय ना, कौतुक करावं लागेल. कौतुकास पात्र गोलंदाजी या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. राईट हँड ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा गौरव काठेसाठी लगातार 3 डॉट बॉल टाकले होते. या चेंडूवर सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मदतीने दुसरी धाव सुद्धा कदाचित घेतली जाऊ शकते. खराब फेकी, खराब थ्रो आणि त्याचा पूर्णपणे फायदा प्रतिस्पर्धी संघ उचलत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते, चेंडू अडवण्यासाठी गेले, चेंडू हातात मिळाला, हातातून थोड्या अंशी निसटला. संधी गौरव काठेने ती हेरली आणि नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाजाने स्ट्राईक एंडला पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला. धावा संख्येमध्ये 1 ची वाढ झालेली आहे. धावा 2 ची वाढ झालेली आहे. धावा 19 झालेल्या आहेत. आता 18 ची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 13 बॉल 18 ची आवश्यकता. शेवटचा बॉल या ओव्हर मधील बाकी असताना गोलंदाज स्मिथ मात्र पुन्हा एकदा या वेळेला लो फुल टॉस बॉल कव्हर्स मध्ये खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. हळूहळू त्या भागामध्ये चेंडू अगदी नाचत नाचत डुलत डुलत क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जोपर्यंत जातोय तोपर्यंत तिसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या 20. जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 17 ची आवश्यकता आहे. आता स्मिथ म्हात्रेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मँगो मेन्सवेअर यांच्याकडून स्मिथ म्हात्रे यांनी जी जबरदस्त गोलंदाजी केली त्यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस सुद्धा आलेलं आहे. खूप सुंदर गोलंदाजी. 2 ओव्हर 9 धावा आणि त्यामध्ये 7 चेंडू त्याने डॉट टाकलेला आहे. एक चौकार खर्च केला होता पहिल्या ओव्हर मध्ये आणि या मिसफिल्डच्या 1 धाव एक्स्ट्रा गेलेली आहे. बाकी मला असं वाटते इतकं काही घडलेलं नाही. चला सिया वॉरियर्स, तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक आहे. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे कारण अजूनही 2 मॅचेस बाकी आहेत. 12 मध्ये 17 ची आवश्यकता आहे. शत्रक्य माळी समाज प्रीमियर लीगचा हा 3ऱ्या पर्वाचा थरार आपण पाहतोय. डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपण या सामन्यांचा आस्वाद घेतोय. मगाशीच आम्ही अमित दादा नाईक यांच्यासोबत डिस्कशन करत होतो की 2016 मध्ये अलिबाग तालुक्यामध्ये कुठल्याच भागामध्ये जितक्यासा लीग होत नव्हत्या आणि त्यावेळेला अमित दादा नाईक यांनी अलिबाग तालुक्यामध्ये खारेपाट विभागामध्ये एक प्रीमियर लीग ठेवली होती. त्या प्रीमियर लीगचं नाव होतं खारेपाट प्रीमियर लीग आणि त्या प्रीमियर लीग मध्ये दिवसा अमितदादा नाईक यांनी 2 LED स्क्रीन लावल्या होत्या आणि ज्या वेळेला बाहेरचे जे कॉमेंटेटर या मॅचेस पाहत होते किंवा बाहेरचे प्रेक्षक पाहत होते, अरे आमच्या इथे 5 लाख 10 लाखाच्या मॅचेसला फक्त 2 स्क्रीन असतात, 1 स्क्रीन असते आणि तुमच्या प्रीमियर लीगच्या मॅचेसना 2 स्क्रीन. तर हे खास आयोजन असतं अमितदादा नाईक. आणि उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला थोडासा एक वेगळा इफेक्ट पाहायला मिळेल या ग्राउंडचा. सध्या बोलण्यापेक्षा उद्या जे झालेलं असेल ते तुम्हाला पाहायला मिळू शकतं. या मैदानाचा किंवा या स्पर्धेचा थोड्या अंशी कायापालट होऊ शकतो आणि तो कायापालट होणार सुद्धा आहे कारण अमितदादा नाईक थोड्या अंशी कामानिमित्त बाहेर होते. त्यांना या आयोजनामध्ये तितकंसं लक्ष देता आलेलं नाहीये, परंतु जितकं लक्ष देतील तसं तसं हे आयोजन बहरत जाईल. 12 मध्ये 17 ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज आहेत. ओहो, व्हॉट अ वंडरफुल एफर्ट बाय रोहित. जहां भी जाए वहां हमें रोहित नजर आए. बट
उन्होंने क्या बढ़िया एफर्ट लगाया है. मँगो मेन्सवेअर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस रोहित साठी. 100% तर नाही, 200%, 200% एफर्ट. मॅच मध्ये रंगत रोमार शकता. पुन्हा एकदा रोहित, आहा, पुन्हा एकदा अडवलाय रोहितने. रोहितच या सामन्यावर पकड बनू शकतो. ज्या वेळेला रोहितकडे बॉल जाईल तो रोहित अगदी लोळून पडून पडझड करून बॉल अडवण्याचा प्रयत्न करतोय. धाव संख्येत सिंगल 1 ने वाढ झालेली आहे. धावा झालेल्या आहेत त्या 23. आता 10 मध्ये 14 ची आवश्यकता. मॅच बनलेली आहे. या मोक्यावर एखादी विकेट मॅच मध्ये टर्न निर्माण करू शकते. आहा, परंतु अनुप सांगतोय माझ्यामध्ये जी ताकद आहे, माझ्या फटक्यामध्ये जे वजन आहे, त्यामुळे आमच्या संघाला मिळतील अर्धा डझन रन. षटकार. शकता. पुन्हा एकदा गोलंदाजाला आता विचार करावा लागेल. जास्तीत जास्त चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळू शकेल का. आता आपटलाय आणि ठोकलाय सुद्धा. आपल्या पट्ट्यात आल्या की कार्यक्रम होत आणि चेंडूला पार्क केलाय पार्किंग लॉट मध्ये. अनुपच्या बॅट मधून हा लगातारचा दुसरा षटकार. दोन 8 मध्ये 2 ची आवश्यकता असणार आहे. गोलंदाजी मार्कवर असणारा सचिन घरत महागडा साबित झालाय. स्लोवर वन आडव्या बॅटने खेळून काढलाय. वाईड श्लॉंगनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला फील्ड करतील. स्कोर इज लेवल नाव. गौरव काटे स्ट्राइक एंडला. 7 मध्ये 1 ची आवश्यकता. स्कोर इज लेवल नाव. कधी कधी एक धाव सुद्धा तुम्हाला 7 चेंडू काय 8 चेंडू काय 10 चेंडू मध्ये सुद्धा बनवता येत नाही. तशाच पद्धतीचं चित्र या मॅच मध्ये पाहायला मिळेल का. जर मिळालं तर या मैदानावर जो असेल त्याची झोप उडल्याशिवाय राहणार नाही. गौरव काठे. ओहो, सरळ बॅटने खेळलाय. उंच लांब दिमागदार देखणा षटकार आणि MS धोनी स्टाईलने गौरव काटेने या मॅचला फिनिश केलाय. आणि नागेश्वर आवाज संघाला आणखीन एक संधी असणार आहे. शेवटच्या सामन्यामध्ये विजय प्राप्त जर केला तर क्वालिफिकेशनचं तिकीट मिळू शकतंय. इट्स नो डाऊट या सामन्याचा मॅन